शहीद अण्णासाहेब झणकर 21वे पुण्यस्मरण। आज अण्णासाहेब झणकर हे शहीद होऊन त्यांना आज 21 वर्ष पूर्ण झाली। शहीद अण्णासाहेब झणकर हे 18 जानेवारी 1996 साली कोल्हापूर मुंबई येथून सैन्यामध्ये भरती झाले होते। घरची परिस्थिती अत्यंत बेताची नाजूक होती। परिवाराची शेतीवर उपजीविका चालत होती। ते जिद्दी तसेच करारी विचारांचे होते। देशासाठी काहीतरी करून दाखवायचं पाहिजे हे ध्येय मनात बाळगून होते। तसेच अण्णासाहेब हे शाळेत अत्यंत हुशार विद्यार्थी होते। तसेच क्रीडा स्पर्धा अनेक खेळांमध्ये विशेषतः कुस्तीमध्ये त्यांना विशेष रुची होती। त्यांच्या गावामध्ये ते त्यांचे व्यक्तिमत्व मिळून मिसळून राहणे, सर्वांना आदरातिथ्य या गुणामुळे ते सर्वांना प्रिय होते। आज पण त्यांच्या गावात त्यांच्याविषयी बोललं की गावातील त्यांचे मित्र, गावातील नागरिक यांच्या डोळ्यातून पाणी येतं। असा आपला प्रिय व्यक्ती आपल्यातून जाणे म्हणजे खरोखरच यांच्यासारखे दुःख कोणते असणार। ते शहीद झाले त्यावेळी त्यांचा परिवारच नव्हे तर संपूर्ण गाव दुःखी झालं होतं। किती प्रेम होते गावचे यावरून दिसून येतं। ते 15 जून 2003 रोजी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते शहीद झाले होते। त्यात त्यांनी आपल्या युनिटच्या मित्रांच्या अंगावर येणाऱ्या गोळ्या त्यांना साईडला करून स्वतःच्या अंगावर झेलल्या आहेत। त्यामध्ये त्यांनी मृत्यूला कवटाळलं आहे। यावरून त्यांची विचारधारा कोणत्या प्रकारची होती यावरून दिसून येतं आणि देशाची सेवा करून ते शहीद झाले आहेत। अशा सैनिकाचा आपल्याला अभिमान आहे आणि त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे। अशा या शहीद पुत्राला भावपूर्ण अभिवादन। तसेच भारतीय माजी सैनिक संघटना इगतपुरी झणकर परिवाराच्या दुःखात सहभागी आहे आणि सदैव त्यांच्या पाठीशी राहील। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी, नाशिक। जय हिंद। आज आम्ही इकडे शहीद अण्णासाहेब झणकर यांच्या गावी आलेलो आहे, भरवीरला। तर हे जे अण्णा झणकर होते हे पॅरा कमांडो होते आणि 2 पॅराचे होते। तर त्यांनी आपला फार मोठा योगदान दिलेलं आहे। त्यांनी JNK जम्मू काश्मीरमध्ये फार मोठा योगदान दिलेलं आहे आणि हे या गावाचे भूमिपुत्र होते। तर मला एकच रिक्वेस्ट आहे शासनाकडून की यांचं गावाकडे लक्ष देणं आणि यांचे जे वडील राहतात, हे आजारी आहेत, त्यांच्याकडे आणि यांचं जे कुटुंब आहे यांना काही ना काही सुविधा देणं आणि असा हे जे भव्य स्मारक इकडे बनवलेलं आहे, लोकांनी येऊन इकडे भेट देणं हे फार गरजेचं आहे। धन्यवाद।